जसं म्हटलं जातं, की शेअर मार्केटमध्ये रिस्क मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. तर हे किती महत्त्वाचं आहे आणि ते कसं करावं? 100% महत्वाचं आहे. आपण जीवन जगताना पण रिस्क मॅनेजमेंटमध्येच जगतो. हो, हो. बरोबर आहे. साधं सरळ गोष्ट आहे. जेव्हा एखादं कुटुंब हं, आपलं संसार चालू करतं, हं. तेव्हा ते कुठेतरी आपल्या 6 महिन्याची जी काय लागणारी गरज आहे, हं, हं. हे कुठेतरी साठवतं. ओके. बरोबर आहे. बरोबर, ती साठवून मग त्यानंतर आपण पुढच्या गोष्टींची प्लॅनिंग करतो, की बरोबर. बाबा आता माझ्याकडे 6 महिन्याचा रनवे आहे, हं, वर्षभराचा रनवे आहे. त्याला हं. आपण बचत म्हणतो. बरोबर, हीच बचत पहिली करायची असते. बरोबर. रिस्क कुठे घ्यायची? हं, फॉर एक्झाम्पल एक सर्टन टाईम नंतर आपण म्हणतो, की आता मला घर घ्यायचंय आणि हं, मी लोन घेऊन घर घेऊ शकतो. हं, हं, हीच गोष्ट शेअर मार्केटमध्ये पण आहे. पण शेअर मार्केटचं टेक्निकल नॉलेज घेतल्यानंतर हं, तुम्हाला एक टर्म शिकवली जाते स्टॉप लॉस. हं, सो जेव्हा पण आपण ट्रेड पंच करतो किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी एखादा शेअर बाय करतो, हं. त्याचा स्टॉप लॉस तुम्ही बाय बटन दाबायच्या अगोदर डिसाइडेड असतो. ओके. सो इट इस अ कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. हं, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क ऑन व्हॉट बेसिस? तर प्रोबॅबिलिटी ऑफ ट्रेड. हं, प्रोबॅबिलिटी ऑफ ट्रेड किती असला पाहिजे? तर 1:3 चं मिनिमम प्रोबॅबिलिटी असेल, हं, तर आणि तरच मी हा ट्रेड घेणार. हं, हं. ओके, हे आपण शिकवतो आणि ओके. ₹1 रिस्कवरती ₹3 प्रॉफिट हं, विथ 95% प्रोबॅबिलिटी. हं. इट्स अ गुड गेम. येस. हे स्टॉप लॉस ट्रेडिंगसाठी महत्त्वाचं आहे, की इन्व्हेस्टिंगसाठी म्हणजे दोघांसाठी महत्त्वाचं आहे, इम्पोर्टंट आहे? दोघांसाठी महत्वाचं आहे. दोन्हीकडे आपले पैसे लागतायत. राइट. असं नाहीये की इन्व्हेस्टमेंटमध्ये आपले पैसे लागत नाही आणि तिकडे आपल्याकडे रिस्क नाहीये. बरोबर. इन्व्हेस्टमेंटमध्ये पण रिस्क आहे आणि ट्रेडिंगमध्ये पण रिस्क आहे. हं, हं. फक्त इन्व्हेस्टमेंटची रिस्क ही काही महिन्याची असू शकते, काही दिवसांची असू शकते. हं, हं. पण त्यासाठी पण आपला स्टॉप लॉस असणं गरजेचंच आहे.